प्रणीभूत पिटले महाराज प्रणीभूत मोरे दादा तुम्हा आम्हाचे लाखो सेवेकरी श्रद्धासन असलेले श्री गुरुपीठाचे पीठाधीश श्री परमपूज्य गुरु माऊली निश्चितवानंद आपल्या सर्वांना श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ गुरु माऊलींच्या आशीर्वादाने आपण स्वामी महाराजांची 10:30ची नैवेद्य आरती आपण स्वामीच्या विरुद्ध केली तर आपलं परम भाग्य परमपूज्य गुरु माऊली आपल्याला सांगतात संस्कार केला तर संस्कृती टिकेल, संस्कृती टिकली धर्म टिकेल, धर्म टिकला तरच राष्ट्र टिकेल। राष्ट्र कल्याणासाठी आपल्याला परमपूज्य माऊलींनी अति तात्काळ सेवा सांगितली होती। मागचा जो आपला गुरुवार झाल्यानंतर दुसऱ्या दिवशी परमपूज्य माऊलींनी सांगितलं की आधी तुम्ही दुर्गा सप्तशतीचे पाठ घ्यायचे। कारण की का लवकर का सांगितलं अर्जंटमध्ये परमपूज्य माऊलींनी आपण बघितलं इराण अमेरिका चीन यामध्ये युद्ध चालू होतं, त्यामध्ये भारतावरती सुद्धा कधी कोणता अनुभव पडेल हे सांगता येत नव्हता। म्हणजे भारत मातेचे संरक्षण करण्यासाठी आणि दुबईमध्ये आपले हजारो भाविक हिंदू धर्म त्यामध्ये होते दुबईमध्ये, त्यांना बाहेर काढण्यासाठी परमपूज्य माऊलींनी अति तात्काळ सेवा सांगितली ती म्हणजे प्रत्यांग देवीची। आता ही प्रत्यांग देवी म्हणजे काय? आता नवीनच आम्ही हा शब्द ऐकला परमपूज्य माऊलींच्या मुखातून। ज्यावेळेस आम्हाला कळालं महाकाली माहीत आहे, आई भगवती माहीत आहे, तुळजाभवानी कोल्हापूरची महालक्ष्मी सर्व काही आम्हाला देव माहीत आहे, तर प्रत्यांगी ही देवी कोणती आहे म्हणजे नवीनच आज परमपूज्य माऊली का सांगितलं आपल्याला आणि तिची सेवा का करायची। ज्या युगन पुराणामध्ये ज्या रामायण काळात आपण बघितलं आहे, ज्यावेळेस आपण बघितला रावणाचा पुत्र तो म्हणजे आपल्याला माहीत आहे, त्यामध्ये रावणाच्या पुत्राने जी सेवा आपण केली होती त्यावेळेस त्याला ब्रह्म वर प्राप्त झाला होता। त्याला कोणीच मारण्याचं शक्य नव्हतं। आपल्या सर्वांना माहीत आहे रावणाचा पुत्र मेघनाथ त्याला कोणीच मारत नव्हतं, त्याला वर प्राप्त झाला। त्यावेळेस त्यांनी सांगितलं ब्रह्मदेवींनी की ब्रह्मदेवाने सांगितलं की तू काय कर प्रत्यांगी देवीची सेवा कर, म्हणजे तुला कोणीच मारू शकत नाही, तुझ्यावरती एवढी शक्ती प्राप्त होईल तुला कोणीच मारू शकणार नाही। त्यावेळेस प्रत्यांगी देवी नेमकं पहिल्यांदा सर्वप्रथम कशी उत्पन्न झाली हे आपल्याला माहीत असावं। प्रत्यांगी देवी म्हणजे काय? ज्यावेळेस आपल्याला सर्वांना माहीत आहे भक्त प्रल्हादाची गोष्ट, भक्त प्रल्हादानंतर सुद्धा आपल्याला झालेलं आहे हिरण्यकश्यप। ज्यावेळेस हिरण्यकश्यपचा वध करायचा होता त्यावेळेस भगवान विष्णूच्या अवतारातनं तो झाला नरसिंह प्रगट। नरसिंह अवतार आपण बघितला हिरण्यकश्यपचा वध झाला तरी सुद्धा नरसिंह जे पण आहे त्याची राग शांत होत नव्हता, की पूर्ण भूतलावरती हाहाकार मातला होता। त्यावेळेस भगवंता सर्व घाबरले, आता या सृष्टीचं करायचं काय म्हणे। त्यावेळेस नरसिंह म्हणजे भगवान विष्णू त्यांना कोणी शांत करत नव्हतं। त्यावेळेस सर्व देवता गेले आणि भगवान शंकरांकडे गेले आणि सांगितलं जो आपल्या विष्णूच्या अवतारातला जे नरसिंह आहे म्हणे तो पृथ्वीतलावरती पूर्ण हाहाकार मातला होता म्हणे, त्याला करायचं काय। त्यावेळेस भगवान शंकरांनी सुद्धा उग्र रूप घेतलं। उग्र रूप घेतल्यामध्ये त्यांनी शरंभ नावाचा एक राक्षस म्हणजे गरुड, म्हणजे गरुडाला 2 मुख होते, त्यावेळेस भगवान शंकरांनी त्यांचा अवतार घेतला आणि त्यावेळेस युद्ध करायला लागलं। देवांदेवांमध्ये जेव्हा युद्ध चालू होतं जसं भगवान विष्णू नरसिंह रूपामध्ये आणि इकडे भगवान शंकर त्यामध्ये शरंभ नावाच्या पक्षामध्ये त्यांनी युद्ध चालू होतं। युद्ध चालू असताना पूर्ण सृष्टी नाश होऊ लागली। त्यावेळेस अचानक त्यावेळेस भगवंत प्रत्यांग देवीने अवतार घेतला, तो म्हणजे तिचं मुख नरसिंहासारखं म्हणजे सिंहासारखं मुख आणि शरीर मानवासारखं तिने अवतार घेतला, पूर्ण शरीर निळ्या प्रकारचं आणि सिंहाचं मुख पूर्ण काळ्या प्रकारचं। ज्यावेळेस त्या मातेने एकच प्रहार केला, एक प्रहार केल्याच्या नंतर त्यावेळेस युद्ध थांबलं, तो म्हणजे त्यावेळेस त्या भगवान मातेची उत्पत्ती झाली म्हणजे प्रत्यांग देवीची। ज्यावेळेस प्रत्यांग देवीची आपण ज्यावेळेस सेवा करतो, जी काय सेवा करत असताना तिचा जो काही मंत्र आहे आपण दुर्गा सप्तशती आपण परमपूज्य सांगितला, त्यावेळेस जो आपण जो मंत्र आपण जर उल्लेखन केला गुरुच्या आदेशानुसार त्यावेळेस आपल्याला सृष्टीची जी काही आपल्याला नाश करणारे असतात त्यावेळेस ती थांबवते। जे आपले वाईट शत्रू असतात, वाईट शत्रू शत्रू गुप्त शत्रू हे सर्व काही त्यावेळेस प्रत्यांग देवीच एकमेव थांबू शकते। ती म्हणजे जी आपली बगलामुखीच्या त्याच्याहून श्रेष्ठ जी देवी म्हणजे प्रत्यांग देवी आहे। म्हणजे बघा म्हणजे आपल्याला कोणतं जरी काही जरी युद्ध करायचं असेल किंवा युद्ध जे काही भांडणं वादविवाद किरकिरी जे काही असतील तर आपण प्रत्यांग देवीची